Hello students, ninth English, a play we are learning. The first part of this play we have finished, and some part from the second part have also finished. Now we are going to learn the remaining part of this part second, a play. See, King. King said, "Ah, justice at all. Take him to the gallows without further delay." Hangman and guards forced the protesting disciple out. सी आता पहा आपण इथंपर्यंत माहिती बघितलेली आहे की त्या ठिकाणी जो दोर आहे किंवा ज्यांना फाशी दिली जाते आहे की नाही त्याला तो गॅलोज म्हणतो आपण आणि ती त्याच्या मापाची ती बसत नव्हती आणि म्हणून सांगितलं तो हा जो आहे काय म्हणतो आपण त्याला हँगमॅन ठीक आहे या ठिकाणी दिले बघा त्या चित्र तर हँगमॅन जो आहे तो ह्याचं काम काय असतं ह्याला मराठीमध्ये आपण किंवा हिंदीमध्ये जल्लाद म्हणूया की ज्याचं फाशी देण्याचं काम असतं या ठिकाणी बघा तो हातामध्ये दोरी घेऊन आपल्याला दिसतं का ते चित्र आहे असं तो थोडासा कुरूप असा असणारा फाशी द्यायचं काम त्याच्याकडं असतं आणि तो गोल्डस्मिथला फाशी देण्यासाठी जातो पण परत माघारी त्या गोल्डस्मिथला घेऊन येतो तो आणि सांगतो की ह्याच्या मापाचा तो दोर नाही त्याच्यामुळं ह्याला काय आपण फाशी देऊ शकत नाही त्याच्यामुळं मग ज्या मापाचं ते दोर असेल त्याच्याच गळ्याचं माप घे राजा असं त्याला सांगतो आणि ज्याच्या गळ्यात बसेल त्याला फाशी दे असं म्हणून तो सांगतो. मग प्रत्येकाकडे त्या ठिकाणी जे उपस्थित लोक असतात जे सब्जेक्ट असतात किंवा जे काही प्रजा आहे त्या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आलेली किंवा न्याय मागायसाठी आलेली जे लोक असतात त्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये ते दोर अडकवण्यात येतं सगळ्यांची मापं घेण्यात येतात आणि सगळेजण जरी विरोध करत असले तरी त्या ठिकाणी गार्ड्स असतात शिपाई असतात आणि ते जबरदस्तीनं सगळ्यांच्या गळ्यांची मापं घेत असतात तर कोणाच्याही गळ्याशी ते बसत नाही. एक डिसिपल असतो एक शिष्य असतो एका साधूचा एका संताचा शिष्य त्या ठिकाणी असतो त्याच्या गळ्याभोवती मात्र तो जो फासा आहे तो बरोबर त्याच्या गळ्याभोवती बसतो आणि मग हँगमन राजाला सांगतो युअर हायनेस इट फिट्स ॲट लास्ट. तो सांगतो की आता ह्या डिसिपलला या शिष्याच्या गळ्याभोवती मात्र हा फास बरोबर बसतो आहे. इतकं बघितल्यानंतर सगळ्याच्या गळ्याची मापं घेतल्यानंतर आपल्याला हा एकच माणूस सापडला की ज्याच्या गळ्याभोवती हा बरोबर फासा बसतो आहे डिसिपल. बट तो शिष्य म्हणत असतो की पण माझी काही चूक नाही असं त्याला सांगायचं असते पण कुणी त्याचं ऐकून घेत नाही. किंग सेड जस्टिस ॲट लास्ट आणि त्या सांगितलं आता खरा न्याय होईल. टेक हिम टू द गॅरोज विदाऊट फर्दर डिले. आणि मग तो सांगतो की त्या शिष्याला कसल्याही प्रकारचं त्यानं गुन्हा केलेला नसताना त्याला राजा सांगतो की टेक हिम टू द गॅलोज ह्याला तिकडे न्या आणि विदाऊट फर्दर डिले फाशी देऊन टाका त्याला अजिबात उशीर करू नका आणि त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या. हँगमन ॲट गार्ड्स फोर्स द प्रोटेस्टिंग डिसिपल आउट आणि त्याला जबरदस्तीनं त्या शिष्याला तो एका साधूचा शिष्य असतो त्या शिष्याला तो हँगमन ज्याला जल्लाद म्हणतो आपण आणि गार्ड्स त्याला जबरदस्तीनं फाशी देण्यासाठी म्हणून घेऊन जातात. पुढं बघूया. किंग सेड जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. जर तुम्ही शिक्षा द्यायला म्हणजे न्याय द्यायला जर उशीर केला तर तुम्ही न्यायाला विरोध केला असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळं अंधेर नगरी प्राइड्स इट्स स्टेप ऑन प्रॉम्प्ट ॲक्शन आणि अंधेर नगरी ही शिक्षा करण्यासाठी आणि लवकर शिक्षा करण्यासाठी आणि त्वरित कारवाई करण्यासाठी प्रसिद्ध आहे असं जो म्हणतो. आवर ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स म्हणजे आम्ही कृती
लवकर करतो आणि बोलण्यापेक्षा आम्ही कृतीवरती जास्त लक्ष केंद्रित करतो, तो असं म्हणतो. म्हणजे आम्ही कमी बोलतो आणि जास्त कृती करतो असं त्याला सांगायचं असतं. व्हॉइसेस अँड शाउट्स हर्ड फ्रॉम आउटसाईड. आता बाहेरून खूप मोठे आवाज ओरडण्याचा येतो. ऑल री-एंटर्स इन ए रश विथ अनादर एल्डरली मॅन. आणि एक वयस्कर मनुष्य त्याच्याबरोबर बरेचसे असे यंग लोकसुद्धा त्या ठिकाणी ओरडत येत असतात. त्यांचा आवाज येत असतो आणि हा सगळा आवाज ऐकल्यानंतर हे लोक सगळे आल्यानंतर एक वयस्कर मनुष्य पण त्यांच्याबरोबर असतो. हे सगळं पाहिल्यानंतर राजा म्हणतो, किंग सेड, व्हॉट, काय झालं, व्हाय हॅव यू ऑल रिटर्न विथ धिस स्ट्रेंजर अलाइव्ह. आणि राजा म्हणतो, ह्या आता तू फाशी द्यायला निघाला होता, त्याला तू जिवंत का आणलं. अँड हू इज दिस मॅन. आणि त्या एल्डरली मॅनकडे बघून, त्या साधू मानकडे बघून, वयस्कर माणसाकडे बघून सांगितलं की हा कोण आहे. फर्स्ट गार्ड सेड, आय बेग युअर पार्डन. पहिला जो पहारेकरी आहे तो म्हणतो की मला माफ करा युअर हायनेस, राजेसाहेब, बट वी आर कन्फ्युज्ड इन इट. की आम्ही सगळे गोंधळलेलो आहोत. दिस ओल्ड मॅन रश्ड टुवर्ड्स अस ॲज वी वेअर अबाउट टू हँग द यंग स्ट्रेंजर अँड बेग्ड अँड प्लीडेड दॅट ही शुड बी हँग्ड इन्स्टेड. तो फर्स्ट गार्ड म्हणतो की आम्हीसुद्धा गोंधळात पडलो आहे की आम्हाला काय करावं काय कळेना. दिस ओल्ड मॅन रश टुवर्ड्स अस. हा आमच्याकडं घाईगर्दीनं आला आणि आम्हाला सांगायला लागला, अँड वी वेअर अबाउट टू हँग द यंग स्ट्रेंजर. आणि आम्ही या तरुण शिष्याला आम्ही शिक्षा देत होतो तेवढ्यात हा म्हणजे संत माणूस, साधू माणूस की जो वयाने भरपूर मोठा आहे, तो या ठिकाणी आला आणि आमच्याकडे क्षमायाचना करायला लागला, दॅट ही शुड बी हँग्ड इन्स्टेड. आणि तो सांगायला लागला की या माणसाबद्दल मला फाशी द्या, मला शिक्षा द्या. सेकंड गार्ड सेड. आणि दुसरा पहारेकरी काय म्हणतो का, ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. सेकंड गार्ड म्हणतो की सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की ह्याचा मानसिक संतुलन बिघडले का काय, वेडा झाला की काय तो, असं आम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला वाटलं. व्हॉट सेन मॅन वूड विश टू सफर सच ए ड्रास्टिक डेथ विलिंगली. अशा प्रकारची फाशीची शिक्षा कुठला शहाणा माणूस कबूल करेल किंवा मारण्यासाठी असं कोण तयार होईल. फर्स्ट गार्ड सेड, बट दिस मॅन सेज दॅट ही इज ए वाईज अँड लर्नेड सेज. आणि तो पहिला गार्ड म्हणतो की पण त्याचं असं म्हणणं आहे की तो खूप शिकलेला म्हणजे आणि खूप मोठा साधू आहे तो, आणि शिकलेला आहे आणि हुशार पण आहे. फ्रॉम द फॉरेस्ट यॉन्डर अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसिपल. आणि तो सांगतो की तो स्वतः ह्या शिष्याचा, ह्या माणसाचा तो शिष्य आहे असं तो सांगतो. सेज, ओ नोबल मॅन, यू आर मोस्ट जनरस, बी काइंड अँड अलाव मी टू बी हँग्ड इन प्लेस ऑफ माय डिसिपल, आय बेग ऑफ यू. आणि मग तो सांगतो की हे महान राजा, साधू सांगतो, यू आर मोस्ट जनरस, तो खूप दयावान आहेस, बी काइंड अँड दया दाखव माझ्यावरती, अँड अलाव मी टू बी हँग्ड इन प्लेस ऑफ माय डिसिपल. आणि माझ्या शिष्याच्या ऐवजी तू काय कर की मला फासावरती दे, आय बेग ऑफ यू. आणि मी मला शिक्षा देण्याची भीक तुझ्याकडे मागतो. किंग सेड, व्हॉट अ स्ट्रेंज अपील. तो म्हणतो की किती विचित्र अशी ही मागणी आहे. अँड व्हाय डज सच अ वाईज अँड होली मॅन विश टू ऑबस्ट्रक्ट द कोर्स ऑफ जस्टिस, मे आय आस्क. आणि तो म्हणतो की इतका शिकलेला, हुशार आणि असा पवित्र मनुष्य, साधू मनुष्य हा माझ्या न्यायाच्या मध्ये कसा काय येऊ शकतो. तर साधू काय सांगतो बघा, शोईंग रिलक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट. तो म्हणतो की मी आता हे गुपित सांगू शकत नाही, त्याच्यामुळं तुम्ही काय करा, माझ्या शिष्याऐवजी मला पनिशमेंट द्या, मला शिक्षा द्या. तर इथंपर्यंतचा भाग जो आहे आपण आज शिकलो. या ठिकाणी काही अवघड शब्द आहेत, नवीन शब्द आहेत. हे नवीन शब्द तुम्ही
याची एक लिस्ट बनवा, डिक्शनरीमधून ह्याचे अर्थ माहिती करून घ्या आणि मराठीमध्ये सुद्धा इंग्रजीमध्ये सुद्धा त्याचे अर्थ लिहा आणि हे शब्द पाठ करा. पाठ करण्याचा स्वाध्याय जो आहे तुम्ही व्यवस्थित वहीवरती लिहायचा आहे, करायचा आहे, पाठांतर करायचं आहे आणि वहीवरती लिहिलेल्याचा फोटो काढून आम्हाला व्हॉट्सॲपवरती आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती पाठवायचा आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. स्टोरीचा पुढचा भाग आपण पुढच्या तासाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू.